आदिलाबाद येथील जेके ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक मुकुटबंद येथून चेतक कंपनीचे सिमेंट भरून जळकोट येथे जात असताना माहूर घाटाखालील केरोडी ते धनोडा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पात्रावर असलेल्या पुलावरील खड्ड्यामध्ये टायर फुटून ब्रेक फेल झाल्याने 70 फूट नदी पात्रात कोसळल्याने चालक संतोष राठोड वय 24 वर्ष राहणार भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्याची घटना 28 डिसेंबर रोजी 6 वाजता घडली आहे। आदिलाबाद येथील जेके ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक क्रमांक MH34 AB 4023 हा मुकुटबंद येथून सिमेंट भरून माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रावरील पुलावरून जात असताना येथे असलेल्या खड्ड्यात टायर फुटल्याने त्याचे ब्रेक निकामी होत तो पुलाचे कठडे नसल्याने पुलावरून नदीत उलटा पडला। पुलावरून जात असलेले शेकापूर येथील अशोक कांबळे यांनी घटना बघून आरडाओरड केल्याने बाजूला बंधाराच्या कामावरील जेसीबी चालकांनी घटना पाहताच जेसीबी घेऊन चालकाला ट्रक मध्ये अडकलेला पाहून ट्रकची केबिन तोडणे सुरू केले। इतक्यात माहूर पोलिसांना माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गायकवाड, उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, प्रकाश गेडाम, पवन राऊत, होमगार्ड SP भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वांच्या मदतीने चालकाला बाहेर काढून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले। येथील वैद्यकीय अधिकारी अक्षय वाठोरे यांनी डाव्या हाताचे हाड 3 ठिकाणी मोडून इतर ठिकाणी गंभीर मार लागल्याने प्रथमोपचार करून त्यास यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी हलविले। पैनगंगा नदी पात्रावरील जुन्या पुलावरून वाहतूक सुरू असून या पुलावर खड्डे तसेच कठडे नसल्याने येणारे लाखो भाविक या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत असून नवीन पूल तयार होऊनही 100 मीटर रस्त्याअभावी राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला नसल्याने अनेक मान्यवरांसह नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेक वेळा भेटून निवेदन देऊन मागणी करूनही अद्याप नवीन पुलावरून रस्ता सुरू झाला नसल्याने येणाऱ्या लाखो भाविकांसह प्रवासी जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करीत असून नवीन पूल तात्काळ चालू करत जुन्या पुलाला कठडे बसवावे अशी मागणी होत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।